प्रकारचे सर्व टॅक्स गव्हर्नमेंटलाच जात असतात. म्हणजे थोडक्यात गव्हर्नमेंटला देखील ह्याच्यातनं खूप चांगला असा फायदा मिळू शकतो. नक्कीच सर, मला अजून चिटफंड बद्दल बरंच काही तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय. मात्र हितगुज मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत राहा झी 24 तास, एक पाऊल पुढे. हितगुज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण चर्चा करतोय चिटफंड म्हणजे काय आणि आपल्याला मार्गदर्शन करतात मॅक्स केअर ग्रुपचे व्हाईस प्रेसिडेंट संतोष माटे. मी पुन्हा एकदा त्यांच्याशी चर्चेकडे वळते. सर, मगाशी आपण चिटफंड बद्दल बोललो, मात्र चिटफंड चे सभासद होण्यासाठी कुठला करार वगैरे करावा लागतो का? चिटफंडचे सभासद होण्यासाठी प्रत्येक सभासदाकडनं आपण एक करारनामा साईन करून घेतला. त्याच्यामध्ये पूर्ण नियमांची आणि अटींची पूर्तता करणं गरजेचं असतं. म्हणजे सभासदांकडनं त्या वाचून घेऊन त्यांना पूर्णपणे त्याची माहिती देऊनच त्यानंतर त्यांच्याकडनं ते केलं जातं. आणि प्लस त्यांच्याकडनं जो अग्रीमेंट आपण साईन करून घेतो त्या अग्रीमेंटची एक प्रत सेल टॅक्स विभागाला पोच करणं खूप गरजेचं असतं. म्हणजे थोडक्यात कायद्यानुसार कायद्याच्या 1980 गुंतवले जातात. मात्र आता एक ठराविक रक्कम एखाद्या व्यक्तीने गुंतवली, सपोज 1 लाख रुपये गुंतवले, मग ते किती वर्षासाठी असतात की आयुष्यभरासाठी असतात, असं काही असतं का? नाही, त्याच्यामध्ये एक पिरियड ठरलेला असतो किंवा प्रत्येक ग्रुपचा एक वेगळा पिरियड असतो. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची एफडी किंवा फिक्स डिपॉझिट चिटफंड कंपनीला घेणं कायद्याच्या बंधनात नाहीये. त्याच्यामध्ये फक्त एक शॉर्ट टर्म म्हणजे पिरियड ठेवून ठरल्यानुसार लिला भिशीच्या माध्यमातून हे पैसे एकत्र घेतात. आणि वन स्ट्रोक मध्ये कुठल्या प्रकारचे पैसे कंपन्या घेत नाहीये, हे एक इन्स्टॉलमेंटच्या रूपामध्ये घेतात आणि त्याचे एफडी या रूपात इंटरेस्ट हा पेड करता येत नाहीये. मात्र अनेकदा असं होतं, आता रिकरिंग डिपॉझिट बद्दल तुम्ही मगाशी म्हणालात की कुठेतरी बँकेमध्ये कमी रिकरिंग डिपॉझिटला व्याजदर मिळतो, मात्र चिटफंड मध्ये जास्त टक्के व्याजदर मिळतो. मात्र रिकरिंग मध्ये आपण दर महिन्याला समथिंग एक अमाऊंट डिपॉझिट करत असतो, तर चिटफंड मध्ये अशा प्रकारची अमाऊंट तुम्ही डिपॉझिट करणं भाग असतं का? एकदमच अमाऊंट द्यायला असतं? नाही, चिटफंड मध्ये देखील रिकरिंगच्या पद्धतीप्रमाणेच दर महिन्याला आपण एक इन्स्टॉलमेंट घेत असतो. त्याच्यामध्ये वन स्ट्रोक मध्ये कुठल्याही प्रकारची अमाऊंट कुठल्याही सभासदाकडनं घेतली जात नाही. ते सपोज 25 महिन्याचा किंवा 40 महिन्याचा किंवा 50 महिन्याचा जो कालावधी ठरलेला असेल त्या कालावधीमध्ये तेवढे हप्ते त्या कस्टमरने किंवा सभासदाने भरणे खूप गरजेचं असतं. बरं, म्हणजे थोडक्यात एक ठराविक रक्कम दर महिन्याला भरायची आणि मग एक 25 महिन्याचा कालावधी किंवा 30 महिन्याचा कालावधी जसा काय असेल तसा त्या ग्रुपचा ठरलेला असेल तसं त्याप्रमाणे. मात्र तुमच्याकडे येणारे जे काही सभासद असतात ते नक्कीच कुटुंब किंवा एखादा परिवार असतो एखादा, तर मग ह्यांना कुठलं सूट दिली जाते का? नाही, तशी सूट कारण त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची एक्स्ट्रा अमाऊंट कंपनी कुठल्याही सभासदांकडून किंवा बोनस वगैरे असं काही दिले जात नाही. डिव्हिडंड या माध्यमातून त्यांना जो बेनिफिट मिळत असतो, प्रत्येक महिन्याचा जो लिलाव असतो त्याच्यानंतर डिव्हिडंड प्रत्येक सभासदाला मिळत असतो. हेच कंपनीकडून त्यांना हे फायदा असतो. तसंच चिटफंडातून कुठली ठराविक रक्कम त्या सभासदाला दिली जाते का? एक लिलाव पद्धत असते, त्याच्यामध्ये जर त्या सभासदाने सपोज 1 लाखाच्या भिशीसाठी आपण त्याने अप्लाय केलेला असेल तर त्याला कमीत कमी जेव्हा तो त्याला गरज असेल सुरुवातीच्या काळामध्ये तर त्याला 70,000 पर्यंत ती रक्कम मिळून जाते. आणि तेवढे उरलेल्या जेवढे इन्स्टॉलमेंट आहेत त्यांनी ते रेग्युलर भरणे खूप गरजेचं असतं. थोडक्यात ती पारंपरिक जी भिशी पद्धत आहे भिशी पद्धतीनुसार इथे चिटफंड मध्ये मिळू शकतो. फक्त त्याच्यामध्ये पूर्ण त्यांनी कागदपत्रांची पूर्तता करणं खूप गरजेचं असतं. आणि त्याच्याकडे जर ती कायदेशीर कागदपत्र नसतील तर त्याच्याकडनं आपण गहाण किंवा बँक गॅरंटी या कायद्यानुसार जाणं फार महत्वाचं आहे. आणि त्याला रक्कम दिल्यानंतर त्याची पूर्णपणे माहिती आपण सेल टॅक्स विभागाला देखील देतो. बरोबर, जेणेकरून इन फ्युचर मध्ये त्या कस्टमरकडनं काही प्रॉब्लेम झाले तर त्याच्यावरती आपण लिगल ऍक्शन घेण्यासाठी कंपनी सदैव तयार असते. म्हणजे जिथे भिशीमध्ये म्युच्युअल अंडरस्टँडिंग मध्ये एखादी रक्कम दिली जाते तीच रक्कम तशाच पद्धतीची फक्त कायदेशीर पद्धतीने इथे देण्यात येऊ शकते. मात्र अजून एक प्रश्न असा विचारायचा वाटतो, कारण की बऱ्याचदा असं होतं की कुठेतरी आपण इन्व्हेस्टमेंट करतो, पैसे आज आपण एवढे कमवतो आणि इन्व्हेस्ट करतो, पण बऱ्याचदा फसवणूक होते. तर चिटफंड मध्ये पैसे गुंतवल्यानंतर ती सुरक्षित आहेत ते पैसे, हे याची खात्री कशी करून द्याल? कारण जेव्हा चिटफंडाची सुरुवात होते, प्रत्येक चिटफंडाची सुरुवात ज्यावेळेस आपण त्या चिटफंडाच्या मूल्य एवढी रक्कमे एवढी अमाऊंट ऍज एफडी किंवा बँक गॅरंटी म्हणून सेल टॅक्स विभागाकडे
सिक्युअर्ड म्हणून ठेवलेले जाते. त्यामुळे प्रत्येक सभासद त्याच्यामध्ये पूर्णपणे सिक्युअर्ड झालेला असतो आणि कंपनी देखील सिक्युअर्ड झालेली असते. आणि तसंच तुम्ही म्हणालात की सेल्स टॅक्स कडे सगळ्याच याची कामाची नोंद असते. तर मला अजून एक असा प्रश्न विचारायचा वाटतो की अर्थात सेल्स टॅक्स कडे जरी नोंद असली सगळ्या चिट फंडाच्या सभासदांची, तर तरी देखील तुम्ही कुठल्या प्रकारची सुरक्षितता त्यांना सांगू शकाल? चिटफंडाच्या नियमानुसार सेल टॅक्सकडे पूर्ण कंपन्यांची नोंद असते, पण आपण सभासदांना स्वतःहून सुद्धा कंपनी एक सिक्युरिटी देत असते की जेणेकरून ज्या ग्रुपमध्ये जेवढे सभासद असतात त्यातल्या काही सभासदांनी जर पैसे भरले नाही तर कंपनी स्वतःचे पैसे त्यामध्ये इन्व्हेस्ट करून त्या सभासदांना पैसे देत असते. त्यामुळे तो समोरचे जे बाकीचे सभासद राहतात त्यांना त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची भीती राहत नाही. थोडक्यात सुरक्षितता हा मुद्दा खूपच महत्वाचा आहे. सर, मला अजून चिटफंडाबद्दल अजून बरंच काही जाणून घ्यायचंय, मात्र पुन्हा एकदा हितगुज मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत राहा झी24 तास, एक पाऊल पुढे. हितगुज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण चर्चा करतोय चिटफंड म्हणजे काय ह्या विषयावर, आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत मॅक्स केअर ग्रुपचे व्हाईस प्रेसिडेंट संतोष माटे. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. सर, आपण आता चिटफंड बद्दल बोललो की सुरक्षितता कशी असते, सुरक्षा फार महत्वाची असते कारण की आज एवढा पैसा गुंतवला जातो. मात्र ही कार्यपद्धती नेमकी कशी चालते त्या मला थोडक्यात सांगाल? चिटफंडाची कार्यपद्धती म्हणजे सभासद होण्यापूर्वी प्रत्येक सभासदाला चिटफंडाच्या रूल्स अँड रेग्युलेशन म्हणजे ज्या अटी आहेत त्या पूर्ण याची माहिती दिली जाते. चिटफंड पारंपरिक पद्धतीने चालत असल्यामुळे त्याची कार्यपद्धती प्रत्येक सभासदावरती परस्परावरती अवलंबून असते. मॅक्स केअर फक्त याच्यामध्ये मध्यस्थाची भूमिका बजावत असते. सभासद गोळा करणे, सभासदाला खात्याला जमा करून त्याचे योग्य त्याला पैसे रिटर्न करणे, हे काम फक्त मॅक्स केअर ग्रुप मध्यस्थाच्या भूमिकेमुळे करत असते. जर काही या संदर्भात एखाद्या सभासदाने पैसे भरले नाही तर त्याची जबाबदारी मॅक्स केअर कंपनी घेत असते. म्हणजे एखाद्याने जर पैसे भरले नाहीत तर नक्कीच त्याच्यावरती कुठल्या तरी प्रकारची कारवाई होते का? हो, होते ना. त्या माणसाने सपोज कंपनीकडनं पैसे उचललेले आहे तर त्याच्याकडनं ज्यावेळेस आपण पैसे त्या व्यक्तीला देत असतो त्याच्याकडनं आपण जामीनदार, गहाणखत, बँक गॅरंटी ह्या प्रकारच्या काहीतरी घेतलेलं असतं. त्यानुसार त्याने जर पैसे देण्यास कंपनीला टाळाटाळ केली तर त्याच्यावरती आपण लिगली कारवाई करू शकतो. 138 420 कलम यानुसार त्याच्यावरती आपण पूर्णपणे कारवाई करू शकतो. त्यामुळे बाकीच्या इतर जे सभासद आहेत त्यांचे पैसे त्यांना बुडण्याची त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची भीती नसते. तसंच हे झालं पैशांबद्दल. मात्र अनेकदा असं होतं की चिटफंड सारख्या गोष्टीमध्ये वस्तू किंवा कुठल्या इतर व्यवहाराची म्हणजे शक्यता असू शकते का? चिटफंडामध्ये ऍक्च्युअली कुठले पर ऍक्टनुसार कुठल्याही वस्तू किंवा शेळी, मेंढी, आपण जे अगोदर बोललो त्याप्रमाणे शेळी, मेंढी, झाडे हे विकण्याची पद्धत कुठेही नाही. पण काही कंपन्या आता काय करतात आहे, काही लोकांना दुप्पट, 4 पट, 5 पट, 10 पट अशा प्रकारचे रिटर्न्स 1 वर्षात, 2 वर्षात, 5 वर्षात अशा आमिषी देऊन लोकांकडनं पैसे मिळवण्याचा प्रयत्न करतात. आणि त्याच्या ह्या ज्या भूलथापनला माझं एक प्रामाणिक मत आहे, ह्या भूलथापनला कुठल्याही सभासदाने फसू नये, स्वतःचे कष्टाचे पैसे ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू नये एवढीच माझी अपेक्षा आहे. तसंच अनेकदा असं होतं की एखाद्या व्यक्तीला आता आपली मेंबरशिप कॅन्सल करावी लागते काही कारणास्तव, आर्थिक अडचणींमुळे, तर ती करता येऊ शकते का? चिटफंड ऍक्ट 1982 नुसार ह्याच्यात कुठल्या प्रकारची तरतूद केलेली नाहीये. जेव्हा तुम्ही सभासद म्हणून एखाद्या कंपनीमध्ये जॉईन होता त्यावेळेस तुम्हाला तो जो कालावधी दिलेला आहे त्या कालावधीचे पूर्ण पैसे भरणे तुम्हाला खूप गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला मध्ये आधी कालावधी बिन पैसे काढता येत नाही. जेव्हा तो कालावधी संपेल तेव्हा तुम्ही ती रक्कम तुम्हाला कंपनी परत करत असते. म्हणजे थोडक्यात कुठल्याही प्रकारची अशी तरतूद ह्या कायद्यामध्ये नाहीये की तुम्ही मध्येच ते ब्रेक करू शकता. ब्रेक करता येतच नाही. याच्यामध्ये उलट ब्रेक जर केलं तर ऍज पर चिटफंडाच्या ऍक्ट नुसार 5% रक्कम ही सेवा शुल्क म्हणून कापली जाते. बरं, म्हणजे नुकसान होतं. हो, नुकसान होतं. म्हणजे बोनस मिळण्याच्या ऐवजी नुकसानच झालेलं. त्यामुळे कुठल्या सभासदांनी पैसे जेव्हा भरले असतील तर ते मध्ये आधी काढण्याचा विचार करून न करता कंटिन्यू ठेवावे, ह्या हिशोबाने चिटफंड योजनेमध्ये इन्व्हेस्ट करावे. आता हे चिटफंड बद्दल आपण बोलतोय, मात्र मला एक सांगाल की बँकिंग क्षेत्रातले जे काही कायदे आहेत ते कुठेतरी ह्या चिटफंडशी लागू होतात का?
बँकिंग क्षेत्रातील कुठलाही कायदा चिटफंडाला लागू नाहीये, कारण चिटफंडमध्ये आणि बँकिंग क्षेत्रामध्ये खूप फरक आहे. बँकेच्या किंवा पतसंस्थांच्या नियमामध्ये त्यांच्यामध्ये आदनमधनं ते पैसे काढू शकतात. चिटफंडाच्या नियमात तो कायदा नाहीये. त्यामुळं बँकिंगचे आणि चिटफंडाचे कायदे हे पूर्णपणे भिन्न आहे. याच्यामध्ये सभासदांनी गुंतवलेले पैसे त्याला कधी कालावधीच्या अगोदर काढता येत नाही. म्हणजे थोडक्यात जर तुम्हाला लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर नक्कीच चिटफंड सारखी गोष्ट फार चांगली असू शकते. म्हणजे तसंच अजून एक असा प्रश्न विचारायचा वाटतो की अर्थात आता आपण लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटचा विचार करतो तेव्हा अनेकदा असं होतं की आपल्याला कुठेतरी असुरक्षितता वाटत असते, कारण की आजकाल आपण बघतो की खूप नुकसान झालेलं आहे लोकांचं, पैसे दुप्पट देण्याचं असं आमिष दाखवून बरेचसे लोक अक्षरशः त्यांची घरं बर्बाद झालेली आहेत. तर अशांना तुम्ही काय सल्ला द्याल की कशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करावी? लॉंग टर्म साठी जर लोकांनी हे केलं असेल तर त्याच्यासाठी मी लोकांना फक्त एकच सल्ला देऊ शकतो. त्या सभासदांनी कंपनीच्या पूर्ण म्हणजे कागदपत्राची पूर्तता केल्यानंतरच आपण स्वतःहून कंपनी सुद्धा आपल्याला इन फ्युचर मध्ये पैसे देण्यास खरोखर लायक आहे की नाही याची पूर्णपणे त्यांनी कल्पना घेतल्यानंतरच इन्व्हेस्ट करावी. म्हणजे थोडक्यात कंपनीच्या आतापर्यंतचे काम करण्याची पद्धत, कंपनी आतापर्यंत किती लोकांना पैसे पेमेंट दिलेले आहे हे सर्व पाहिल्यानंतर त्या सभासदाला ऑटोमॅटिक वाटेल की खरोखर ही कंपनी इन फ्युचर मध्ये आपल्याला खरोखर आपले पैसे रिटर्न करू शकेल. म्हणजे थोडक्यात एक थोडंसं इन्व्हेस्टिगेशन करायचं त्या कंपनीबद्दल आणि नंतर मग आपली जे लॉंग टर्म जे इन्व्हेस्टमेंट आहे ती करावी असं तुमचं थोडक्यात म्हणणं आहे किंवा एक सल्ला आहे. नक्कीच सर, खूप छान असं चिटफंड बद्दल मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. हितगुजमध्ये आज आपण इथेच थांबतोय. तुम्ही पाहत राहा झी 24 तास, एक पाऊल पुढे.